आणि आता दिवसभरातल्या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा बातम्यांचं अर्धशतकमध्ये। बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांचा राजीनामा, बांगलादेशमधील अस्थिर परिस्थितीमुळे निर्णय। बांगलादेशमध्ये शेख हसीना यांनी देश सोडल्यावर आंदोलक त्यांच्या निवासस्थानात शिरले, फर्निचर आणि भांड्यांची तोडफोड। शेख मुजीबुर रहमान यांच्या पुतळ्याची ही विटंबना। बांगलादेशमध्ये पुढील 48 तासात अंतरिम सरकार स्थापन करणार, बांगलादेशचे लष्कर प्रमुख वकारुझमान यांची माहिती। बांगलादेशमध्ये आंदोलकांच्या सर्व मागण्या मान्य केल्या जातील, त्यांनी आपल्या घरी जावं, लष्कर प्रमुख वकारुझमान यांचं आंदोलकांना आवाहन। बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी देश सोडला, संपूर्ण बांगलादेशमध्ये काही काळ मोबाईल सेवा होती ठप्प। भारताकडून बांगलादेशसाठी नव्या मार्गदर्शक सूचना जारी, नुकत्याच उसळलेल्या हिंसाचारात 300 लोकांचा मृत्यू झाल्यानं बांगलादेशचा प्रवास टाळण्याचा सल्ला। देवेंद्र फडणवीसांसोबतच्या डीलनुसार परमबीर सिंग यांनी 100 कोटींचा आरोप केला, अनिल देशमुखांचा दावा। सरकार पडल्यामुळे चांदीवाल आयोगाचा अहवाल सादर करता आला नाही, महायुतीने तो सादर करावा, देशमुखांची मागणी। सलील देशमुखांनी हातापाया पडून गुन्हे मागे घेण्याची विनंती केली होती, देशमुख यांच्या डोक्यावर परिणाम झालाय, मी घेतलेली भूमिका योग्य आहे, मी फडणवीसांना भेटल्याचे पुरावे द्यावे, परमबीर सिंग यांचे एबीपी माझाशी बोलताना अनिल देशमुखांना आव्हान। मनसुख हिरेन हत्या प्रकरणी अनिल देशमुखांच्या चौकशीची प्रवीण दरेकरांची मागणी, देशमुखांनी माहिती दडवल्याचा दरेकरांचा आरोप, तर सखोल चौकशीची केली मागणी। महाराष्ट्रातल्या नोकरीच्या जाहिराती यूपी बिहारमध्ये येतात, महाराष्ट्रात बाहेरच्यांना नोकऱ्या मिळतात, आपले तसेच राहत आहेत, राज ठाकरेंकडून वास्तव समोर। नोकऱ्या परप्रांतीयांसंदर्भात राज ठाकरेंचं वक्तव्य समाज दुभंगणारं, त्यामुळे राज ठाकरेंवर टाळा लावा आणि त्यांना अटक करा, प्रकाश आंबेडकरांची राज्य सरकारकडे मागणी। राज ठाकरेंचं राजकारण मॅच फिक्सिंगवर चालतं, ते दरवर्षी नव्याने राजकारणाची सुरुवात करतात, संजय राऊतांची टीका। लाडका भाऊ बहीण योजनेपेक्षा लाडका मतदार योजना घोषित करा, म्हणजे थेट पैसे वाटायला मोकळे, राज ठाकरेंचा राज्य सरकारला टोला। महाराष्ट्रामध्ये आरक्षणाची गरज नाही, राज ठाकरेंकडून पुनरुच्चार, तर राज्यात मणिपूर होणार नाही याची काळजी शरद पवारांनी घ्यावी, राज ठाकरेंचं खोचक वक्तव्य। विधानसभेसाठी मनसेकडून 2 उमेदवारांच्या नावांची घोषणा, मुंबईच्या शिवडीतनं बाळा नांदगावकर तर पंढरपूरमधून दिलीप धोत्रेंना उमेदवारी। कार्यकर्त्यांच्या बळावर निवडणूक लढणार, मनसेने शिवडीतनं उमेदवारी जाहीर केल्यावर बाळा नांदगावकर यांची प्रतिक्रिया। विधानसभा निवडणुकीत माझा विजय निश्चित, मनसेकडून दिलीप धोत्रे यांची उमेदवारी जाहीर झाल्यावर प्रतिक्रिया। वांद्रे पूर्वच्या जागेवरून मवियामध्ये तणावाची चिन्ह, वांद्रे पूर्वमधून लढण्यास वरुण सरदेसाई इच्छुक, काँग्रेसच्या बैठकीला लावली उपस्थिती, त्यावेळी काँग्रेसचे आमदार झिशान सिद्दीकी यांच्याकडून नाराजी। पालघर जिल्ह्यात ठाकरे गटाकडून खांदेपालट, लोकसभेतल्या पराभवानंतर जिल्हाप्रमुख आणि संपर्क प्रमुख बदलले, ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत यांच्याकडून नवीन नियुक्त्या। भाजपच्या समरजित घाटगेंना शरद पवारांच्या पक्षाने संपर्क साधल्याची माहिती, कागलमधून हसन मुश्रीफांविरोधात समरजित घाटगेंचा विचार सुरू असल्याची माहिती। माजी आमदार शिवाजी कर्डिले विधानसभा लढवण्यास इच्छुक, पक्षाने आदेश दिल्यास कोणत्याही मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची तयारी, कर्डिलेंची प्रतिक्रिया। नंदुरबार जिल्ह्यातील 4ही विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढण्यासाठी ठाकरे गट सज्ज, मवियाच्या जागा वाटपानंतर उमेदवारांसंदर्भात निर्णय होणार, ठाकरे गटाच्या जिल्हा प्रमुखांची माहिती। अजित पवार गटाचे आमदार प्रकाश सोळंके यांची राजकीय निवृत्ती, राजकीय वारसदार म्हणून पुतण्या जयसिंग सोळंकेंच्या नावाची घोषणा। संजय बाबा घाटगे यांना निवडणूक लढण्यासाठी पैसे दिल्याच्या विरोधकांचा आरोप हसन मुश्रीफ यांनी फेटाळला, विरोधकांच्या आरोपात तथ्य नसल्याचं म्हणत मुश्रीफांची विरोधकांवर टीका। माझ्यासमोर कोण उभं राहणार याची मला चिंता नाही, लढत तिरंगी चौरंगी कशी होऊ दे, आमदार मीच होणार आणि मंत्रिमंडळातही असणार, हसन मुश्रीफ यांची समरजित घाटगे यांच्या चर्चेनंतर प्रतिक्रिया। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या विशेष निरीक्षकपदी उत्तम जानकर यांची निवड, आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मान खटाव तसंच मोहोळ विधानसभा मतदारसंघासाठी विशेष निरीक्षक म्हणून उत्तम जानकर यांची निवड। जर जरांगेंनी विधानसभा लढवण्याचा निर्णय घेतला नाही तर ते शरद पवारांनी उभा केलेला माणूस आहे, यावर शिक्कामोर्तब होईल, प्रकाश आंबेडकरांचा अकोला जिल्ह्यातल्या मूर्तिजापूरमध्ये जरांगेंवर शाब्दिक हल्ला।
मनोज जरांगे पाटील यांची ईडब्ल्यूएस बदलची मागणी योग्य. आमदार प्रसाद लाड यांची प्रतिक्रिया. मवियाच्या नाकर्तेपणामुळे सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षण टिकू शकलं नाही, अशी ही टीका. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील 9 ऑगस्टला कोल्हापूर दौऱ्यावर. कोल्हापुरात जरांगे पाटलांची शांतता रॅली काढली जाणार. आयोजक वसंतराव मुळीक यांची माहिती. नंदुरबार जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेमध्ये गोंधळ. विविध विषयांवर विरोधक आक्रमक. सत्ताधारी सदस्यांकडून विरोधी सदस्यांच्या हातातून माईक हिसकावण्याचा प्रयत्न. विरोधकांचा सभात्याग. पूजा खेडकरची यूपीएससीच्या निर्णयाविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात याचिका. यूपीएससीने निवड रद्द केल्यानं पूजा खेडकरची दिल्ली उच्च न्यायालयात धाव. बेस्टमधील 60 कर्मचाऱ्यांनी गिरवला पूजा खेडकरचा कित्ता. बनावट अपंगत्व प्रमाणपत्राद्वारे मिळवलं सोयीचं काम. न्यायालयाच्या आदेशानंतरही चौकशी नाही. बनावटगिरीचा भंडाफोड झाल्यास अनेक अधिकारी कर्मचारी यांच्या नोकरीवर गदा येण्याची शक्यता. लाडकी बहीण योजनेला नवी मुंबईतल्या किंवा एका सीएने दिलेलं आव्हान कोर्टाने फेटाळलं. सरकारच्या धोरणात हस्तक्षेप करण्यास कोर्टाचा नकार. कर भरतो म्हणून सुविधा द्या अशी मागणी चुकीची, असं म्हणत याचिका फेटाळली. अनुदानित विनाअनुदानित शाळांच्या विविध मागण्यांसाठी उद्या शिक्षक संघटनांकडून शाळा बंदची हाक. राज्यभर शिक्षण विभागाच्या कार्यालयांवर मोर्चे काढले जाणार. मुंबईतील शिक्षक संघटनाही आंदोलनामध्ये सहभागी होणार. राज्यातील व्यापाऱ्यांचा 27 ऑगस्टला राज्यव्यापी बंदचा इशारा. व्यापाऱ्यांच्या प्रश्नांकडे सरकारने गांभीर्याने न पाहिल्यास निवडणुकीत वेगळा विचार करणार. राज्यस्तरीय परिषदेतून व्यापाऱ्यांचा इशारा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.